मुंबई पालिकेच्या जागा वाटपाची उद्या पहिली बैठक. भाजप आणि शिवसेनेचे नेते राहणार उपस्थित. मुंबईत भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत, तर शिवसेनेचाही 100 जागांवर दावा. मतदानाचा दिनांक 15 जानेवारी 2026. मतमोजणीचा दिनांक 16 जानेवारी 2026. राज्यात महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी समोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. राष्ट्रवादीशी युती नाही, मात्र मैत्रीपूर्ण लढू. तर शिवसेनेसोबत ठिकठिकाणी भाजपची युती. मुंबईची जनता महायुतीसोबतच राहणार. दोन्ही ठाकरे बंधूंसह काँग्रेसही सोबत आली तरी महायुतीच जिंकेल. मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका मुलीचा बुरखा खेचला. पाटण्यात आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल. जुन्नरच्या पारगावात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू. उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याचा मुलावर हल्ला. ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट. 1 कोटीच्या टर्म इन्शुरन्ससाठी कार चालकाचा बनाव. लिफ्ट दिलेल्या व्यक्तीला कारमध्ये डांबून कार पेटवली. लातूरच्या औसामधील हत्येचा बनाव उघड. पुण्यातील गुंड बंडू आंदेकरच्या घरावर पुणे पोलिसांची छापेमारी. 3 पिस्तूल तसंच 20 ते 22 लाख रुपयांची रोकड जप्त. मैत्रीत दोस्तीत कुस्ती अटळ आहे आणि या सगळ्या मुद्द्याची चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. स्टुडिओत माझ्यासोबत भाजपचे प्रवक्ते विनोद वाघ आहेत. विनोदजी, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत किशोरीताई पेडणेकर आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या त्या नेत्या आहेत, पण मुंबईच्या माजी महापौर सुद्धा आहेत. आपल्यासोबत आज नवनाथ बन सुद्धा जोडले गेलेले आहेत, भाजपचे प्रवक्ते. नवनाथजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे. अविनाश अभ्यंकरजी आहेत, मनसेचे नेते. अविनाशजी, तुमचंही स्वागत आहे. आणि शीतलताई म्हात्रे आपल्या सोबत आहेत, शिवसेनेच्या प्रवक्त्या. शीतलताई, तुमचं सुद्धा स्वागत आहे. आपल्या चर्चेत थोडा वेळ विनोदजी असतील आणि थोडा वेळ नवनाथजी असतील, पण चर्चेची सुरुवात मी करणार आहे ती म्हणजे शीतलताई तुमच्यापासून, माफ करा किशोरीताई तुमच्यापासून. त्याचं कारण असं आहे, धुरंधर आम्हीच होणार आणि खरे डकेत कोण असं म्हणत एक प्रकारे मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराचा मुद्दाच आपला अजेंडा असेल असं सांगत एकनाथ शिंदेंनी थेट तोफ डागली आणि सांगितलं की आमचा अजेंडा आणि मुद्दा काय, तो म्हणजे भ्रष्टाचार. प्रश्न मला आहे. हां ताई, तुम्हाला मुळामध्ये 2022च्या नंतर जी राजकारणामध्ये ज्याला संपूर्ण 133 देशांनी पाहिलं, महाराष्ट्राने पाहिलं, ज्या पद्धतीने त्यांच्या भाषेत उठाव, आमच्या भाषेत ती गद्दारी, असं सगळं घडलेलं आहे. ते जर माननीय उपमुख्यमंत्री म्हणून जर ह्या गोष्टीला बढावा देत आहेत, तर 2022च्या आधी ह्या संपूर्ण या कार्यामध्ये पक्षाचे प्रमुख म्हणून, म्हणजे पक्षप्रमुखांनंतर जर कुठली खाती महत्त्वाची होती किंवा आहेत आजही, त्याच्यात एकनाथ शिंदे होते. मग त्या संपूर्ण त्या प्रवासात, म्हणजे मुंबई महापालिका असेल किंवा ठाणा महापालिका असेल, आपण आता मुंबईवर बोलतो, तर त्या परिस्थितीत तेव्हा कळलं नाही का? जो काही साक्षात्कार घडलाय तो 2022 नंतरच लक्षात आला का? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय. बरोबर. आणि ज्या पद्धतीने भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून ओरडताय,
हा. तर आज या संपूर्ण याच्यामध्ये राज्य सरकारमध्ये जे काही भ्रष्टाचार उघड होत आहेत, हम्म. सत्ता बत्ता सत्ता पैसा सगळं तुमच्याकडे, हम्म. ओरबडून घ्यायचं पण तुम्हीच. हम्म. पण त्या ह्याच्यावरती मीडियामध्ये दाखवलं जातं, त्याच्यानंतर पुढे काय झालं ते कळतच नाही लोकांना. बॅगाच्या बॅगा उघड्या ठेवून पैसे वाटप करतायत, हम्म. म्हणजे पैसे मोजतायत. हम्म. जेव्हा पैसे मिळतात त्यावेळेला काय सांगितलं जातं की ते आमच्या व्यवहाराचे आहेत, आमच्या बिझनेसचे आहेत. म्हणजे अशा पद्धतीने पळवाटा शोधून सत्तेचा वापर करून हम्म. जर ते म्हणत असतील की आमचा अजेंडा हम्म. की भ्रष्टाचारच आहे आणि तो आम्ही काढणारच, बर, तर काढणारच म्हटल्याने ह्यांना अडवणार आहे कोण? ठीक आहे, मी विचारतो. शीतलताई, स्वतःला धुरंधर म्हणून घेणं आणि दुसऱ्याला डकैत म्हणणं हे एक वेळ समजू शकतो राजकारणामध्ये, पण त्या तर म्हणतायत की त्या टोळीमध्ये तुम्ही स्वतः होतात, मग तुम्हाला आता साक्षात्कार झाला का? प्रथम तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. हा. मी तुम्हाला कसं आहे ना की आम्ही ज्या पद्धतीने आम्ही लाडक्या बहिणींचा विषय असेल, मुंबईतले रस्त्यांचा विषय असेल, अटल असेल, ही जी कामं आहेत ही केलेली कामं घेऊन आम्ही हिंदुत्व आहेच, परंतु याच्या बरोबर सुद्धा जो काही आपण इतके वर्ष गेले 3 वर्ष जो आम्ही काम केलेले ते घेऊन आम्ही समोर जाणार आहोत. बरं, डकेत कोण म्हणतंय? किशोरीताई तुम्ही बॅगांचा विषय म्हणता. बॉडी बॅगच्या संदर्भात आम्ही आता बोलायला सुरुवात करणारच आहोत. त्याच्यामुळे बॉडी बॅग मध्ये ज्यांनी तुमच्याकडे पैसे खाल्लेले नक्कीच आहेत, तो विषय असणार आहे. थांबा ताई, जेव्हा मी बोलत तो होते तुमचा तेव्हा नक्की तुम्ही बोलत विषय होता, मी मध्ये असणार बोलत आहे. नाही. एक एक जण त्यांचं मला पण बोललं पाहिजे, कारण भर रथावरती आबरू काढून घेणारी बाई तू, तुम्ही मला आणि तू मला शिकवणार. वैयक्तिक होणार, नाही, नाही, वैयक्तिक होणार. नाही, नाही. महापौर म्हणून जर माझ्यावर आरोप करणार असशील तर तुझं शील तू विकते ते हे दाखव. शीतलताई ऐका, एक मिनिट. महाराष्ट्र आपल्याला ऐकतो. आपण होणार. मुद्द्याबद्दल बोलूया. आपण असं नाही मुद्द्याबद्दल होणार. बोलूया. मी त्यांना प्रश्न आम्ही विचारला. सदनी मार्गाने बोलणार, प्लीज आरोप करणार नाही, सोडणार नाही. वैयक्तिक नको. पालिकेमध्ये आपण लक्ष देऊ नये असे कुणाचे आदेश होते? किशोरीताई, तुम्हाला माहिती नाहीये? यांना सर्व काही माहितीये, कोणाला लक्ष परंतु देऊ नको. तू रडल्यासारखं एक कर, ऐकू मी तर, मारल्यासारखं त्या काय म्हणतात. करेन. हा. ही भाषा तुमची आहे, त्यामुळे नाही, पण कुणाला तुम्ही बोलताय? एक मिनिट. आरोप बॉडी केला बॅगमध्ये तर पैसे तुम्ही खाणाऱ्या काय आहात लोकांनी हे नाही, आम्हाला जेव्हा सांगायचं जेव्हा आहे. जेव्हा ही सगळी सत्ता होती तेव्हा तुम्ही बोलून सोबत होतात, लोकांनी तेव्हा तुम्ही आम्हाला सोबत होतात त्या भ्रष्टाचार सत्तेत, तेव्हा तुम्हाला का सुचलं नाही असं अशी त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे- निर्वत होती. मी विचारतो, त्यामुळे प्लीज, मी परत प्लीज. एकदा एक- सांगतोय की आम्ही त्यामुळे अशा लोकांबरोबर बोलणं, मतदान मागायला जाणार आहे. ते आरोप आम्ही करणं केलेल्या तुम्ही कामाचं सिद्ध मतदान करा. झालेलं आहे. चॅलेंज देऊन पण बिहारमध्ये करत नाहीये. लपलेल्या उंदरांनी आम्हाला आणि शहाणपणा तुला फक्त काय शिकवू आरोप नये. करता येतं ठीक का? आम्हाला शहाणपणा ठीक आहे, मी शिकवू मी नये. दोघींनी थांबवत. नाही नाही, आरोप केले तर त्याच तोडीने उत्तर देणार. ठीक आहे. अहो, जरूर द्या, वाट बघतो आम्ही. नाही, घोडा मैदान आम्ही नको, नाही, असं तुला. झालंय आता. हा हा अविनाश अभ्यंकर सर आपल्या सोबत आहेत. अभ्यंकर सर, या निवडणुकीला सामोरं जात असताना तुमचा अजेंडा नेमका काय आहे? सातत्यानं तुमच्यावर टीका केली जाते की तुम्ही विकासाच्या बद्दल बोलतच नाहीयेत. तुम्ही कायम बोलता ते भावनिक मुद्द्यांवरती. आज 2 ठाकरे बंधू एकत्र आले, मराठीचा मुद्दा समोर आणला आणि मराठीच्या मुद्द्यावर आम्हाला सत्ता द्या, अशा प्रकारची टीका तुमच्यावरती केली गेली आहे. भावनिक मुद्द्याशिवाय तुमच्याकडे कुठला मुद्दा नाही का? नाही, मला एक सांगावं, मुंबईची काय डेव्हलपमेंट झाली आहे गेल्या इतक्या वर्षामध्ये? पाणी तसंच तुंबतंय, गर्दी तशीच वाढते, मोनो झाली, मेट्रो झाली, आता फार कॉर्पोरेशन अटल सेतूचं करत असेल त्याला बौद्धिक दिवाळखोरी म्हणायला लागेल. आपल्याला शाळेत नागरिक शास्त्र शिकवलं जातं. आपण मुंबई महानगरपालिकेबद्दल बोलतोय तेव्हा मुंबई महानगरपालिका जी आता जवळपास 70-72 कोटीची आहे, त्यांनी गेल्या 3-4 वर्षामध्ये इलेक्शन झालेल्या नव्हत्या. आता कुठे ना सुबुद्धी सुचली, सुप्रीम कोर्टने फटकारे लावल्यानंतर तेव्हा आता ते निवडणुका घाईघाईत घेतात. आम्ही जे काही मुद्दे मांडले होते, दुबार मतदान असेल, इतर गोष्टी असतील, त्याच्यावरती कुठलीही समर्पक उत्तरं दिली नाही. आता हे इथे सांगायच्या आवश्यकता, बरीच चर्चा झालेली आहे. आणि शेवटी एक लक्षात ठेवा, महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे. इकडचा महापौर मराठी झालाच पाहिजे. आणि जी गेल्या काही महिन्यातली क्रोनॉलॉजी आहे त्याच्यावर तुम्ही कार्यक्रम केलेले आहेत, कशा प्रकारचे मुद्दे पुढे आणले जातात, हिंदी भाषा असेल, कबुतराचं खाणं असेल,
अजून काही 4 गोष्टी असतील, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या मराठी माणसाचं अस्तित्व संपवण्याच्या नाहीयेत का? ह्या गोष्टी आत्ताच का आल्या? निवडणूक आल्या की असे विषय का निघतात? एक लक्षात घ्या. एक नंबर 2, आम्ही जे काही नाशिकला हे बघा, निवडणुकीत यशापयश प्रत्येकाला येतं, परंतु नाशिकला आम्ही जे काही काम केलं होतं तिकडच्या नागरिकांवरती कुठलाही बोजा न लादता तिथे अप्रतिम कामं केली होती. परंतु नाशिक मी दत्तकच घेईन असं सांगून ते नाशिक आता पोरकं झालेलं आहे. आणि कशा प्रकारे नाशिकला फोडाफोडी झाली तो विषय 2017 झाला असो, प्रत्येकाचं राजकारण, प्रत्येकाला लखलाभाऊ. मला फक्त एवढंच म्हणायचंय की जो शिवसेनेचा एक गट फुटलेला आहे त्यांनी जुन्या शिवसेनेवरती बोलण्याचा अधिकार लागत नाही. तुम्ही त्याच बोटीत बसला होतात आणि जेव्हा त्याच बोटीत बसला असतात तेव्हा त्याच पक्षप्रमुखांचे आदेश तुम्हाला ऐकायचे असतात. त्यामुळे निदान आपण प्रत्येकाने एक साधन सूचिता बाळगली की ठीक आहे, जे विषय झाले ते झाले. 100% मुंबईचे अत्यंत महत्वाचे विषय आहेत. गर्दीचा विषय आहे, लोंढ्यांचा विषय आहे, मुंबईच्या नवनिर्माणाचा विषय आहे. मुंबईमध्ये म्हणाल तितके इश्यूज आहेत आणि शेवटी असं असतं, लक्षात ठेवा, राजसाहेब ठाकरे जे मांडतात ते खरं मांडतात, ते कटू असतं. कदाचित सत्तेमध्ये कसं जाता येईल ह्याचा ते विचार करत नाहीत, ते जनतेचा विचार करतात. त्यामुळे आम्हाला यशापयश दोन्ही गोष्टी बघायला लागतात. लावरे तो व्हिडिओ लागेल यावेळेस जनतेच्या लावरे तो व्हिडिओ लागेल यावेळेस जनतेच्या भल्याचे जे काही व्हिडिओ असतील ते सगळे तुम्हाला दिसतील. नुसते व्हिडिओ नाही, ऑडिओ पण तुम्हाला खणखणीत दिसतील. लक्षात ठेवा, कारण जी काही माती झाली आहे ना ही आपापसातल्या कुरघोड्यांमध्ये जी माती झाली आहे ती मुंबईची आणि महाराष्ट्राची झालेली आहे. हे मी इथे आपण त्याच्यावर असंख्य कार्यक्रम केलेले आहेत. महाराष्ट्रावरती आज 9.5-10 लाखाच्या कर्जाचा डोंगर आहे, पण तो इथे विषय नाहीये. आपण बोलतोय मुंबई महानगरपालिकेबद्दल. महानगरपालिकेने काय डिलिव्हर केलेलं आहे मुंबईच्या लोकांकरता, मोकळा श्वास घेता येतोय का हो? पोल्युशन बद्दल आपण 2025 साली बोलतोय. भविष्यात काय घडणार आहे तर सोडा, आता काय देऊ शकतो, वर्तमानात काय देऊ शकतो ह्याच्यावर आहे. भविष्यात मी तारे तोडीन, मी चंद्र खाली आणीन, हे बोलणं सोपं असतं, ते प्रत्येकाने पाहिलेलं आहे. आमचा विषय इतकाच आहे, मुंबईतील मराठी माणूस हा पहिला, मुंबईची डेव्हलपमेंट ही पहिली, मुंबईच्या लोकांना पहिलं प्राधान्य, मराठी माणसाला पहिलं प्राधान्य. आणि कुठल्याही परिस्थितीत जर दुबार मतदानाचा गोंधळ झाला, जर बोगस मतदानाचा गोंधळ झाला तर मनसे पूर्ण ताकदीने त्याला विरोध करेल. आणि मनसेचा विरोध काय असतो मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये. प्रश्न इतकाच आहे, ही जी निवडणूक आता लादली गेलेली आहे घाईमध्ये 30 दिवसामध्ये, 4 वर्षे शांत होते, सुप्रीम कोर्टने कान टोचल्यानंतर त्यांनी आता जी लादली आहे मी त्यांची आता संपूर्ण पीसीकडे सगळ्यांनी पाहिली असेल. त्या पीसीत त्यांची बॉडी लँग्वेज उत्तरं त्यांना देता येत होती का नाही हा प्रत्येकाने विचार करण्याचा विषय. लक्षात ठेवा, ठीक आहे, त्यांनी आता जाहीर केली आहे, आम्ही पूर्ण ताकदीने याच्यामध्ये उतरणार आहोत. सगळे विषय घेणार जे मराठी माणसाच्या हिताचे असतील आणि जे मराठी माणसाच्या द्वेषाचे असतील त्याच्यावर राजसाहेब ठाकरे पूर्णपणे तुटून पडतील. नवनाथराव, हे वेगळं सांगायची आता गरज नाहीये की अजेंडा काय असणार आहे. मराठीचा अजेंडा विरोधकांचा असणार आहे. ते म्हणतायत मराठी महापौर होणार. निश्चितपणे तुम्ही सांगू शकाल का की तुमचा महापौर कोण होणार? विलासराव, मराठीचाच अजेंडा असेल, मुंबईचाच अजेंडा असेल आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा मराठी महापौरच मुंबईवर बसेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही. भारतीय जनता पार्टी अगदी सुरुवातीपासून मुंबईचं हित बघते आणि मुंबईचं हित कशामध्ये आहे हे मुंबईकरांना माहित आहे. त्याचमुळं विधानसभेच्या निवडणुकीला असेल किंवा लोकसभेच्या निवडणुकीला असेल, मुंबईकरांनी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला साथ दिली. आता देखील आज बिगुल वाजलंय, पुढच्या 16 तारखेला निकाल लागेल. त्या निकालामध्ये महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 25 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं मुंबईला लुटण्याचं काम काही लोकांनी केलं त्याला प्रत्युत्तर देण्याची संधी यावेळेला मुंबईकरांना आलेली आहे आणि ती संधी मुंबईकर निश्चितपणे घेतील. तुम्ही नाव घ्यायला घाबरताय का? नाही माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कोणी लुटलं होतं. आम्ही सोबत नव्हतो विलासराव, आम्ही पहारेकराच्या भूमिका होतो. गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही पहारेकरी म्हणून काम केलेलं आहे आणि मुंबई कशा पद्धतीनं लुटली हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे. कोविडच्या काळामध्ये मुंबईमध्ये कशा पद्धतीनं मुंबईकरांचे हाल झाले आणि कोविडच्या काळामध्ये बॅगमध्ये देखील घोटाळे कोणी केले होते, खिचडीमध्ये घोटाळे कोणी केले होते, औषधांमध्ये घोटाळे कोणी केले होते, त्यानंतर जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळे कोणी केले होते, अशी लिस्ट मांडली तर 100ची यादी आपल्या समोर सहज मांडता येईल. अशा पद्धतीचे घोटाळे मुंबईमध्ये झाले होते आणि या घोटाळ्याला प्रत्युत्तर मताच्या माध्यमातून मुंबईकर यावेळी देणार आहेत. आणि हे सगळं घोटाळे मुक्त आणि विकासाच्या दृष्टीनं कोण जाऊ शकतं तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातच मुंबईचा विकास होऊ शकतो हे मुंबईकरांना माहिती आहे.
त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा महापौर मराठी होईल हे लक्षात ठेवावं. ठीक आहे. किशोरीताई. कोविड काळामध्ये ज्या पद्धतीने बोलताय त्या कोविड काळामध्ये जे मुंबईकरांनी बघितलंय सगळं समजलंय म्हणून तर आमच्या मुंबईमध्ये 10 आमदार तर निवडून आले. तुम्ही तर पार अगदी केर काढायचा ठरवलेला तरी तुम्हाला ते जमलं नाही. त्यानंतर ज्या पद्धतीने सांगतात 400 पारचा नारा होता, 230ला तुम्हाला कुबड्या घ्याव्या लागल्या देशात. पण त्यामुळे ना बोलणं सोपं आहे, आरोप करणं अगदी इझी आहे. पण ही निवडणूक सोपी तुमच्या गोष्ट अस्तित्वाचीच आहे. असेल का यावेळेस? आम्ही सुद्धा कोविड काळामध्ये जे काम केलंय ते मुंबईकरांनी अनुभवलंय आणि म्हणूनच आमच्याकडचे जे खासदार ज्या मुंबईमधले आहेत ते तर निवडून आले, ज्या मुंबईत आहेत ते 10 आमदार आमचे निवडून आले. त्यामुळे मुंबईकर जाणून आहेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तिथे मुख्यमंत्री होते. ज्या वेळेला मुंबईवर एवढं मोठं संकट आल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे एकमेव आमदार होते की ज्यांनी महाराष्ट्राला निधी दिला नाही, तो केंद्रात पोचवला. ठीक आहे, केंद्राकडनं का आलेली मदत होती. मी महापौर असल्यामुळे अगदी सांगू शकते बऱ्यापैकी ती मदत जी आली ती आम्हाला परत रिटर्न का द्यावी लागली, तर ते नादुरुस्त मध्ये असलेली मदत होती. त्यामुळे पुन्हा दुरुस्त करा आमच्याकडे आणि आम्ही त्या वापरल्या. त्यामुळे कोविड काळाचा आसरा घेऊन तुम्ही जर तेच मुद्दे लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत असाल तर मला चांगलं लक्षात आहे, ज्यांना कन्व्हिन्स करू शकत नाही ते लोकांना कोविड काळ घेऊन सतत आरोप करून कन्फ्यूज करतायत असं माझं म्हणणं आहे. एक मुद्दा आहे, ते म्हणतायत की तुमची जी काही आता सत्तेच्या पदावरती तुमचं जाणं झालं, जी सत्ता मिळाली ती भाजपमुळे मिळालेली आहे. आयत्या बिळावर नागोबा आहेत. तुम्ही अण्णाकोंडा त्यांना म्हणताय, पण तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहेत असं ते म्हणतायत. आज तुम्ही ऐकलं असेल त्या वेळेला आशिष शेलार काय म्हणाले. तुम्हालाच म्हणतो. भाजप ज्या वेळेला काही नव्हतं असं अनेकदा म्हणजे मी मी महाजन साहेबांबरोबर केलंय. अटल बिहारी वाजपेयींना आम्ही जवळून कामाच्या आणि पाहिलंय. अगदी आत्ता जे पार त्यांना अडगळीत नेऊन टाकलंय जे त्यांचेच नेते, त्यांच्याकडे हात दाखवा. नाही ठीक आहे. त्या सगळ्यांना आम्ही जवळून पाहिलंय, कारण तेव्हा आम्ही पक्षात लहान मुळापासून काम करतो. आम्ही उडत्या पंची राहिलो नाही. त्यामुळे पक्षाची जी दिशा आहे किंवा पक्षाने जे काम केलंय ते मी ठामपणे सांगू शकते. आणि म्हणूनच म्हणते की थोडंसं यश मिळाल्यानंतर आम्ही मोठे भाऊ म्हणून पहिलं आलं आणि आता तर काय आम्हालाच सगळं हे करतायत. म्हणजे असं बोट धरून रामाला आणू शकतात ते हेच लोक, मग आम्ही जे बोट धरून आणलंय ते छाटू शकणारे पण हेच लोक. विनोदजी, आता नवनाथजींनी सांगितलं की तुम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोबत होतात, तुमच्या मदतीनंच हे सगळं झालं, हे सगळं आहे. पण पहारेकर म्हणून काम करत असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावायचे, पहारेकराची काही जबाबदारी नव्हती? जर एवढं सगळं झालं असेल त्याच्या देखरेखीखाली? पहारेकराची जबाबदारीच ती असते की पहारा ठेवणं आणि त्यांचा बंदोबस्त लावणं, त्यांना रोखणं. म्हणूनच आम्ही वेळोवेळी जिथं जिथं भ्रष्टाचार झाला, जिथं जिथं चुकीचं कामं झालं तिथं तिथं आम्ही रोखण्याचं काम केलं, तिथं तिथं त्यांना टोकण्याचं काम केलं. आणि कसं असतं की आता मुंबईमध्ये एवढ्या वर्ष त्यांनी सत्ता भोगली, आज त्या नाकारत असेल. भ्रष्टाचार करणारा कुठला व्यक्ती किंवा कुठला पक्ष स्वतःहून सांगणार की मी भ्रष्टाचार केला आणि आम्ही भ्रष्टाचार केला, आम्ही इथं असं अमुक याच्यात पैसे खाल्ले तमुक यात पैसे खाल्ले, असं कुणी मान्य करणार नाही. कुठला राजकीय पक्ष मान्य करणार नाही, कुठला नेताही मान्य करणार नाही. त्यामुळे त्यांनी तुमच्यावरच बोलतोय मी, तुम्ही मान्य करणारच नाही. आणि त्यातल्या त्यात यांचा स्वभाव आपल्याला माहित आहे. मेरी मुर्गी एक टांग यांचं असं की काही असो, मी म्हणाल तेच खरं, आपलं ते बाबू दुसऱ्याचं ते कार्ट, यांचं फक्त स्वतःचं रेटून नेणं अशा पद्धतीचं यांचं काम आहे. हे कधी मान्य करणार नाही. अगदी अगदी यांच्या नेत्यापासून यांच्यापर्यंत आणि कार्यकर्त्यापर्यंत आपण सगळीकडे बघतो
यांच्या कार्यकर्त्याची नेत्याची ऐकून घेण्याची भूमिका नसते, कुठला विषय तो काय समजून घेण्याची भूमिका नसते. फक्त मीच कसं खरं बोलतो, कसं रेटून नेतो हे सांगण्याचं वाटतंय काम ते असतं. आरोप करतील तर आम्ही ऐकून घ्यायचे जे का? वास्तव आहे तेच काय आम्ही आरोप वास्तव आहे? करतो. या राज्याची जनता बघतीये, या मुंबईची जनता बघतीये. आणि वारंवार का सांगावं लागते ना, मुंबई महाराष्ट्राची? हो, मुंबई महाराष्ट्राची आहे, मुंबई श्रमिकाची आहे, मुंबई इथल्या नागरिकाची आहे. हा. त्यामुळे मुंबई आहेच, याला सांगायचं काही कारण नाही. उगाच आपण काहीतरी फक्त निवडणुका लागल्या की काहीतरी त्यांना मुद्दा काढायचा असतो. मुंबई काहीतरी महाराष्ट्रापासून ठीक आहे. तोडल्या जाते, वेगळी मला- केल्या जाते, असे काहीतरी मुद्दे काढले जाते. परंतु आता मला जनता शीतलताईंना हुशार झाली आहे. विचारायचं. शीतलताई, त्यामुळं याचा काही परिणाम यांच्यावर होणार नाही. शीतलताई, खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणलं की मराठीचा मुद्दा हा आपसूकपणे येतो. आता या मुद्द्याला उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे, कारण शिवसेना आणि मराठीचं नातं हे आतापर्यंत राहिलेलं आहे. तुम्हाला जेव्हा या मुद्द्यावरून कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला जाईल, तुमचं काय उत्तर असणार आहे मराठीच्या मुद्द्यावर विशेष करून? एक लक्षात घ्या की मिठीचा गाळ खाणारे जे कोणी होते त्यांनी आम्हाला पहिल्यांदा तर शहाणपणा शिकू नये. तेव्हा तुम्हाला दिनो मोरे आठवले का? हो, तुम्हाला मराठीचा एखादा दिनू मोरे नाही आठवला? तेव्हा तुम्हाला दिनो मोरे आठवले. याचंही उत्तर तुमच्याकडे नक्कीच मुंबईकर मागणार आहेत. आणि ही लोक जे सगळे एकत्र येत आहेत ना, ते लोक मराठी माणसांसाठी नाही येत आहे, तर ते सत्तेसाठी आणि पालिकेच्या तिजोरीसाठी एकत्र तुम्ही येत आहेत. फुटलात का त्यांना तेच मराठी सांगा. माणसांचं फुटल्यासाठी जराही फुटलात. प्रेम नाहीये. 2022 ला लोकांच्या फुटलात का? अविनाशजी, सत्तेसाठी तुम्ही एकत्र येता? अहो, तुमचे पक्षप्रमुख फुटलात अधिवेशनात का? फक्त किती वेळ आले होते मी बोलू जरा शकतो सांगा का? बरं. हा. त्याच्यामध्ये किती अभ्यंकर मराठी साहेबांनी पण लोकांचे आता मुद्दे सांगितलं, मांडले? जे जरा पूर्वी सांगा सत्तेत होते बरं. त्यांनी मुंबईची कशी वाट त्यामुळे लागली त्यांनी ठीक आहे. सांगितलं. मुंबईचा खरा विकास हा. गेल्या 3 वर्षात कोणी केलाय हे मुंबईकरांनी बघितलेलं आहे. यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नाही. ठीक आहे. म्हणून मी भावनिक मुद्द्याचा अविनाशजी, हात घालतायत. अविनाशजी, म्हणून हे भावनिक मुद्दे घेऊन आलेले आहेत. तुम्ही भावनिक दोघं मुद्द्यावर आम्ही नाही तुम्ही दोघं चालत. सत्तेसाठी एकत्र आलाय? नाही, नक्कीच ना. मला वाटतं ते सगळे बसलेली माणसं सत्तेत जाण्याकरता झाले आहेत. आम्ही हम्म. खोटं सांगणार नाही ना. हम्म. ह्यांनी जो पक्ष फोडला आणि या पक्षातनं जे त्या पक्षाबरोबर गेले ते सत्तेकरताच गेले ना, लोकांकरता गेले नाहीत. लोकांना सन्माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेला अभयंकर मतदान साहेब, दिलं. आपलाही पक्ष फोडला यांनी. अभ्यंकरजी, आपले 7 नगरसेवक पळवले. हो, मलाही पाठ आहे. तुमचे मी सात बोलतो मलाही तेव्हा पाठ आहे. तुम्ही आमच्या बरोबर होते. पळवले. तेव्हा तुम्ही आम्ही आमच्या बोलू बरोबर शकतो. पळवले. होते. आपले हे जेव्हा 7 गेले. नगरसेवक पळवले. आणि हो, तुम्ही आमच्या नक्की बरोबर नक्की होते. त्याची हा, उत्तर शीतलताई. वेळेवर दिलेली आहे. संपलेला पक्ष प्रश्न म्हणत असा होते. आहे बिनशर्त आणि दुसरी मला पाठिंबा शीतलताई म्हणत तुम्हाला होते. विनंती अशी आहे. अभ्यंकरजी, सगळ्या गोष्टी शीतलताई, त्यांना माझी बोलू द्या. विनंती प्लीज तुम्हाला प्लीज अशी त्यांना आहे. बोलू द्या. माझी त्यांना बोलू विनंती द्या. प्लीज तुम्हाला प्लीज. अशी आहे, शीतलताई, माझी विनंती अशी आहे की तुमच्या पक्षप्रमुखांना सांगा आता ह्या निवडणुकीला तरी जय महाराष्ट्र, जय हिंद जेव्हा म्हणाल तेव्हा जय गुजरात निदान आता तरी 15 तारखेपर्यंत म्हणू नका. कळलं का? मराठी माणसाकरता आपण जेव्हा मुंबईच्या निवडणुका लढतो आणि जेव्हा तुम्ही सांगता की आम्ही मराठी माणसाच्या हिता, आपण इथे कोणीच जाऊन ताकाला भांड्या लपवायचं कारण नाहीये. आपण सगळेजण राजकारणाबरोबर समाजकारण हे अत्यंत महत्वाचं करण्याकरता आलेलो आहोत. त्यामुळे इथे कोणी हे कशाला आले होते, हे कशासाठी एकत्र आले, होय इकडे जे एकत्र आलेले आहेत ते महाराष्ट्रातील मराठी माणसाचं भलं करण्याकरता आले तर एकत्र येतील, सत्तेकरता म्हणून नाही. आणि ते भलं जर करायचं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला सत्तेत जायला लागेल. परंतु सत्तेत जाण्याकरता पक्ष फोडून तोडून जोडून आणि ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांचा अपमान करून हे तर गोष्ट नक्कीच आम्हाला राजसाहेबांनी शिकवलेली नाहीये. निदान केलेल्या उपकाराची जाण आपण विसरू नये. आपण म्हणजे आपण नाहीये, मला माफ करा, आपण चुकीच्या अर्थाने घेऊ नका. कोणीच ही विसरता कामा नये. जसं आम्ही म्हणतो आमचे काही मतभेद असतील परंतु शेवटी राजसाहेबांवरती संस्कार हे सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंचेच आहेत. त्यांचा डीएनए हा सन्मान्य ठाकरेंच्याच फॅमिलीमधनं आलेला आहे. त्यांच्यावर संस्कार हे सन्माननीय प्रबोधनकारांचेच आहेत. ते विसरून कधीही चालणार नाहीत. राजकीय विरोधाभास असू शकतो. त्यामुळे एवढंच तुम्हाला मी सांगेन की ही निवडणूक आहे. ही निवडणूक आपण सगळे पूर्ण ताकदीने लढलो पाहिजे. वैचारिक मतभेद 100% असतील परंतु काहीतरी मागच्या ठिकाणी जर गेलात तर कारण नसताना चुकीच्या गोष्टी बोलल्या जातील, चर्चेत येतील. कोणी कोणाचे किती फोडले, कोणी कोणाचे काय नाही फोडले हे प्रत्येकाला माहिती आहे. ठीक आहे. ते प्रत्येक जण राजकारणामध्ये ठीक 15-20 आहे, वर्ष बरोबर आहे. आपण मागे उकरत गेलो तर खूप काही आहे, त्याच्यामधून काय हाती लागणार नाही. पण किशोर, ते मुद्दा हा पण आहे ना की आज तुमच्या हाताला 84 नगरसेवक होते, बरोबर? त्या नगरसेवकांमधले अनेक नगरसेवक जर आज तुमची साथ सोडून गेलेले आहेत, आज सुद्धा एक नगरसेवक, माजी नगरसेवक आहेत, त्या निघून गेलेले आहेत. हे आउटगोईंग एका बाजूला चालू असताना तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग असणार आहे ही निवडणूक? कारण आता नगरसेवक, जे माजी नगरसेवक होते, तुमची ताकद होते, ते तुमच्यासोबत थांबायला तयार नाहीये. प्रत्येक पक्ष हा ताकदीनेच लढत असतो. जे साथ सोडतायत ते का साथ सोडतायत याची कारणं ही आम्ही नसून तिथे असलेली सत्ता, बत्ता आणि तो पैसा आहे.
त्यामुळे ज्या पद्धतीने आजची तुम्ही जर घटना म्हणत असाल तर पहिला घटना काय घडली तर त्यांना मुंबई बँकेवरती स्थान दिलं गेलं, जे पतीचं स्थान होतं. आम्ही त्याचं कौतुक केलं. पण तेजस्विनीला आता तिथे अस्थिर का वाटतंय हा जर प्रश्न असेल आणि तिला स्थिरता जर भाजपामध्ये वाटत असेल तर प्रत्येकाला ते मोकळं आहे आपलं मत व्यक्त करताना. त्यांच्या सासऱ्यांची जी घालमेल होती ती आपण पाहिली. ती काय फक्त पक्षात राहावी म्हणून घालमेल नव्हती. जेव्हा आपल्या मुलाचं निधन होतं आणि त्याच्यानंतर 2 पदरात मुलं असताना तरुण सून ही आपल्या कौटुंबिक पक्षामध्ये किंवा कौटुंबिक याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ते महत्वाचं स्थान बजावत आहेत तिथे असावी ही त्यांची माफक इच्छा होती. पण तिने तिचा मार्ग निवडलाय आणि त्या मार्गाला सासऱ्याने सांगितलं मी मुलाचा कान पकडू शकतो, सुनेचा नाही. त्यामुळे सुनेने सुनेचा मार्ग निवडलाय. ठीक आहे, मी भाजपला विचारतो. नवनाथराव, ही प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहील आणि कोणी शिल्लक राहिलंय का, ठेवायचा विचार आहे की नाही तुमचा? म्यूट झालाय तुम्ही. विलासराव, जनता यांची साथ का सोडते आणि शिवसैनिक यांची साथ का सोडतात तर त्याचे एकमेव कारण आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून हे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले. त्याच्यामुळं उबाटा गटाची आज अवस्था झाली आहे आणि त्याच कारणानं एकनाथजी शिंदे यांनी आपली मूळ शिवसेना आपल्यासोबत ठेवली आणि उबाटा गट बाजूला राहिला. ज्या पद्धतीने राहुल गांधींची गुलामी आणि सोनिया गांधींच्या चरणी आपला पक्ष अर्पण केला त्याच्यामुळं गेल्या काही दिवसापासून सातत्यानं उबाटा गटाचे जवळपास 46 नगरसेवक एकनाथजी शिंदे यांच्या सोबत आहेत आणि स्वतः आमदार देखील सोडून जात आहेत, खासदार देखील सोडून जातात. कारण वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले, हिंदुत्व सोडलं. ज्या हिंदुत्वासाठी पक्ष उभा राहिला, ज्या हिंदुत्वासाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभी हयात घालवली, ते हिंदुत्व तोडल्यामुळेच हे पक्ष सोडतायत. आज देखील तेजस्वीताईंनी त्याच कारणामुळे पक्ष सोडलेला आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वेगळी कारण दिलेली आहेत. त्यातलं एक प्रमुख कारण खोटा बोल पण रेटून बोल बंद करा. मुळामध्ये हिंदुत्व तुमच्या बाजारात विकतात का? दुसरं कारण जे नगरसेवक गेले त्यांना कसे फंड दिले गेले त्या फंडाच्या त्यांचं म्हणणं ऐकूया. ऐकून घ्यायचं. किती तुम्ही उत्तर द्या ना, बोलायचं तुम्ही त्याला उत्तर द्या. हा, माझं पूर्ण होऊ द्या मग उत्तर द्या. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळं यांना आमदार सोडून जात आहेत, यांना नगरसेवक सोडून जात आहेत. गेल्या काही दिवसापासून 46 नगरसेवक यांच्याकडनं सोडून गेले, शिवसैनिक सोडून जात आहेत. आणि दुसरी गोष्ट, यांच्याकडे विजन नाही, यांच्याकडे मुंबईचा दृष्टिकोन नाही, यांच्याकडे मुंबईच्या डेव्हलपमेंटसाठी कुठलाही प्लॅन नाही. गेल्या 25 वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते उभाटा करण्याने केले. मी उत्तर घेतो. अविनाश सरांकडे पण जायचं. हा, गेल्या 25 वर्ष फक्त 2017ला आमच्या बरोबर नव्हते. बाकी सगळी पदं उपमहापौरांपासून ह्यांनी भोगली आहेत. ह्यांचं जे म्हणणं ना भोगली ते ह्यांनी पण भोगली आहेत. त्याच्यानंतर सगळी अगदी बीएसटी इम्प्रुव्हमेंट वगैरे जी स्टँडिंग नंतर महत्वाची ती पदं पण यांनी भोगली. हे तेव्हा काय झापड होती का डोळ्यावर? कारण ठणकावून सांगितलं हे नाही चालणार म्हणून का बरोबर राहिला. एक मिनिट, केलं जात आहे. हिंदुत्व म्हणजे काय? बाजारात मिळतं का भाजपाच्या? काय हिंदुत्व म्हणजे? आज हिंदुत्व जगण्यासाठी एक मिनिट, दोन प्रमुख पाहुणे बोलून गोची करायची नाही. दोन प्रमुख पाहुण्यांना मला तुम्ही प्रत्येक वेळेला असं दाखवताय हिंदुत्व म्हणजे फक्त आम्ही, हिंदुत्व म्हणजे फक्त आम्ही. तर आम्ही कुठलं हिंदुत्व पाठवलंय? काँग्रेस काल आत्ता ज्या इलेक्शन झालेत आणि लॉक झालेत निकाल, एकनाथ शिंदे साहेबांनी काँग्रेस बरोबर हात मिळवणी करून परभणी का कुठच्या तरी याच्यामध्ये काँग्रेस बरोबर लढलेत. त्यामुळे सोयीनुसार घेऊ नका. हिंदुत्व हा दाखवण्याचा भाग नाही, हिंदुत्व हा जगण्याचा आणि तो सगळ्यांचा श्वास आहे. सर, शेवटची काही बरळाल ऐकून घेणार नाही. ठीक आहे. आम्ही हिंदुत्व आहोत. उद्या काँग्रेसच्या सोबत तुमची युती झाली, त्यांनी स्वीकारलं तर तुमच्या सुद्धा हिंदुत्वावर क्वेश्चन केलं जाईल आणि त्याबद्दल तुमचं काय मत असेल? राज साहेबांच्या हिंदुत्वावरती प्रश्न विचारणं अजून जन्माला यायचा आहे.
आणि तो पुढच्या 100 पिढ्या येऊ शकत नाही. हम्म, एका कट्टर हिंदुत्ववादी माणसाचे संस्कार त्यांच्यावरती आहेत. त्यांचं नाव सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आहे, लक्षात ठेवा. सत्तेकरता राजसाहेब कुठल्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यशापयश काय येईल तो विषय नंतरचा आहे. मराठी माणसाकरता कुठल्याही प्रकारे राजसाहेब ठाकरे तडजोड करणार नाहीत. मराठी हा विषय पहिला, मराठी माणूस हा विषय पहिला, कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र हा विषय पहिला आणि मराठी महापौर हा विषय सर्वात वरती. आम्ही काय प्रकारे कामं करून येणार आहोत, आम्ही कशा प्रकारे मुंबईचं महाराष्ट्राचं नवनिर्माण करू शकतो, ज्याचं थोडंसं उदाहरण आम्ही नाशिकच्या स्वरूपात फार पूर्वी दाखवलं होतं. हे सर्व गोष्टी घेऊन आम्ही लोकांसमोर येऊ. कशा नक्कीच. प्रकारे मुंबईची वाट लागलेली आहे आणि आपल्याला वाटतंय कोणी कितीही सर्वे जरी केले तरी लोक या राजकारणाला नाही, कंटाळलेली आता आहेत. सर्वेने थेट निकाल आजपासून आचारसंहिता सुरू झाली आणि आता 16 तारखेला निकालच देईल. 16 तारखेला सर्वे करायचं काम नाही, सगळ्यांचा निकालच निकाल येणार प्रश्नच आहे येत नाही. आणि या नाही, नाही, सगळ्या माझं निकालातून ठरणार आहे, मी पहिल्यांदा म्हणालो तसं, धुरंधर ठरणार आहे. कोण धुरंधर ठरेल ही महाराष्ट्राची जनता वेगवेगळ्या शहरांमधली ठरवणार आहे.